Good afternoon all. My voice is audible? Yes, ma'am. Okay. Then आपण लास्ट पार्टला काय घेतलं होतं तर फिल्ट्रेशन पार्ट आपण कंप्लीट केला होता. ओके. येस मॅम. झालं. फिल्ट्रेशन मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे का फिल्ट्रेशन मध्ये? नो मॅम. ओके. देन आज आपण काय स्टार्ट करूयात तर ड्राइंगचा पार्ट. नेक्स्ट पार्ट आहे नेक्स्ट बीट आहे आपला ड्राइंग. ओके. Wait for 2 minutes. I will share my screen. My screen is visible? Yes, ma'am. Okay. तर ड्राइंगचा पार्ट आपण बघणार आहोत. ड्राइंग का केलं जातं किंवा का करणे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय? ते प्रोडक्ट जास्त म्हणजे काळ टिकण्यासाठी. ओके. ड्युरेशन लॉंग टर्म पर्यंत त्याचा राहण्यासाठी. ओके. देन अजून काय वाटतं ड्राइंग मधून? तर एखाद्या ड्रग मध्ये आपल्याला मॉइश्चर कंटेंट नकोय. ओके. और जर मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर आपला ड्रग काय होतो? जर मॉइश्चर कंटेंट असेल तर काय होणार आहे? बाहेरचे एन्व्हायरमेंटचे जे काही फॅक्टर्स असतील ते अफेक्ट होणार आहेत आपल्या ड्रग वरती. तर आपल्याला मॉइश्चर कंटेंट कमी करायचंय और त्याच्यामधून रिमूव्ह करायचंय मॉइश्चर. तर त्याच्यासाठी आपण काय करतो तर ड्राइंग यूज करतो. ओके. तर ड्राइंगचं इंट्रोडक्शन पार्ट बघूया. इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काय आहे? व्हॉट इज ड्राइंग? का आपण यूज करतो ड्राइंग? हे आपण 1 बाय 1 बघूयात. आणि ड्राइंग करण्यासाठी आपण कोणते इक्विपमेंट यूज करतो हे महत्वाचे आहे. ओके. ड्राइंग मध्ये पण आपण इक्विपमेंट यूज करतो. कोणत्या इक्विपमेंटनी आपण ड्राइंग करतो हे पण आपण ह्या लेसन मध्ये बघणार आहोत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा मला सांगा आपण कोणते कोणते बघितलेत ह्या युनिट मध्ये किंवा ह्या चॅप्टर मध्ये? फर्स्ट आपण काय बघितलं? Size reduction, size separation, mixing and filter. येस. अँड देन आता आपण काय बघतोय तर ड्राइंग बघतोय. ओके. समजते? लिंक लागतीये? पहिल्यांदा आपण साइज बघितलं. देन साइज सेपरेशन बघितलं. देन मिक्सिंग बघितलं. मिक्सिंग नंतर आपण काय बघितलं तर फिल्ट्रेशन बघितलं. आणि आता आपण काय बघतोय? ड्राइंग. ओके. तर इंट्रोडक्शन ऑफ अ ड्राइंग. Drying is often a final step in the production of the pharmaceutical product. To material to be considered as a dried, the final product must be solid. Okay. तर ड्राइंग ही कशी आहे प्रोसेस? तर फायनल स्टेजला आपण काय करतोय? प्रोडक्टचं ड्राइंग करतोय. ओके. The material should be dried means काय? तर मटेरियल should consider as a dried. म्हणजे मटेरियल आपलं ड्राय आहे. हे कशावरून आपण हे करतो तर जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे ते कसं असलं पाहिजे तर सॉलिड कंटेंट मध्ये असलं पाहिजे किंवा सॉलिड असलं पाहिजे आपलं फायनल प्रोडक्ट. ओके. द ड्राइंग प्रोसेस इन्व्हॉल्व्स द सोर्स ऑफ हीट अँड द facility to remove the
प्रोडक्ट प्रोड्युस्ड वेपर्स. ओके, तर ड्राइंग ही काय आहे तर ड्राइंग प्रोसेस इन्व्हॉल्व हीट देऊन आपण काय करतोय तर ड्राय करतोय प्रोडक्टला. ओके, अँड फॅनिसिटेट द रिमूव्ह ऑफ प्रोड्युस्ड वेपर्स. आणि हीट दिल्यामुळे काय होतंय तर वेपर्स फॉर्म होत आहेत, पण वेपर्स पण काय होत आहेत तर ते रिमूव्ह होत आहेत. ओके, ड्राइंग केल्यानंतर आपण एक जनरली तुम्ही लक्षात ठेवा, ड्राइंग करणे म्हणजे काय करतो आपण तर हीट देतो प्रोडक्टला. ओके, हीट दिल्यानंतर काय होणार आहे त्याचे जे काही वेपर्स आहेत, वेपर्स जे काही प्रोड्यूस होणार आहे ते काय होणार आहे तर रिमूव्ह आउट होणार आहे. ओके, द मेजॉरिटी ऑफ फार्मास्युटिकल इंटरमिडिएट्स और फिनिश्ड प्रोडक्ट्स द सॉल्वंट रिमूव्ड इज वॉटर. तर मेजॉरिटीली म्हणजे मोस्टली जे काही फार्मास्युटिकल इंटरमिडिएट्स असतील, इंटरमिडिएट्स मीन्स काय तर जे बाय प्रोडक्ट जे काही असतील किंवा प्रोडक्शन मध्ये जे काही आपल्याला अदर प्रोडक्ट्स तयार होत आहेत त्याला काय म्हणतो तर आपण इंटरमिडिएट्स प्रोडक्ट म्हणतो. म्हणजे बाय प्रोडक्ट्स असतील, आपल्या रिएक्शन मधून होणारे बाय प्रोडक्ट्स असतील, और आपल्या जे काही प्रोडक्ट आहे त्याच्या साइड बाय साइड अजून एखादं एक प्रोडक्ट जर तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर इंटरमिडिएट प्रोडक्ट म्हणतो. ओके, intermediate product or finished product the solvent removed is water. तर त्याच्यामधून जे काही सॉल्वंट रिमूव्ह होणार आहे म्हणजे एखादी रिएक्शन झाली त्याच्यामधले फिनिश्ड प्रोडक्ट और द इंटरमिडिएट प्रोडक्ट जर त्याच्यामध्ये असतील त्याच्यामधून जे काही वॉटर बाहेर पडणार आहे किंवा जे काही सॉल्वंट बाहेर पडते ते काय असतं मोस्टली तर वॉटर असतं. ओके, देन desiccation may be synonymous with drying or considered as an extreme form of drying. Desiccation means काय आहे तर एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ ड्राइंग आहे. म्हणजे desiccation means काय एक टाइप ऑफ ड्राइंग आहे. ओके, desiccation may be synonymous with drying म्हणजे काय तर ड्राइंगलाच आपण desiccation पण म्हणू शकतो. ओके, और कन्सिडर ऍज अ एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ ड्राइंग म्हणजे डेसिकेशन मध्ये काय होतं तर एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ ड्राइंग होतं. ओके, देन फार्मास्युटिकल इंडस्ट्री फायनल प्रोडक्ट क्वांटिटी इज नेवर बी compromised and deterioration of the product may be due to the presence of solvent. तर काय होतं इन इंडस्ट्री मध्ये काय होतं तर फायनल प्रोडक्ट क्वालिटी इज नेव्हर बी कॉम्प्रोमाइज्ड. जी काही फायनल प्रोडक्टची क्वांटिटी आहे ती कॉम्प्रोमाइज केली जात नाही. ओके, अँड द डिटोरिएशन ऑफ द प्रोडक्ट मे बी ड्यू टू प्रेझन्स ऑफ सॉल्वंट. आणि काय होतं तर डिटोरिएशन होतं मीन्स काय होतं तर आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते डिटोरिएट व्हायला स्टार्ट होतं ऑफ द ड्यू टू कशामुळं तर सॉल्वंट प्रेझेंट असल्यामुळं. ओके, this solvent needs to remove at any cost using suitable drying operation. Okay, तुम्ही लक्षात ठेवा की इंडस्ट्रीमध्ये काय होतं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काय होतं तर फायनल प्रोडक्टची क्वांटिटी मध्ये ते काही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. ओके, अँड द डिटोरिएशन ऑफ अ प्रोडक्ट मे बी प्रेझन्स ऑफ सॉल्वंट. तर जे काही डिटोरिएशन होतं प्रोडक्ट किंवा जे काही प्रोडक्टचं डिटोरिएशन होण्याची जी काही प्रोसेस आहे ती कशामुळे होते मोस्टली तर सॉल्वंटमुळे होते. आणि सॉल्वंट म्हणून प्रत्येक रिएक्शन मध्ये किंवा मेजॉरिटी ऑफ प्रोडक्ट और फिनिश्ड प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला काय मिळते तर सॉल्वंट कोणत्या फॉर्म मध्ये मिळतं आपल्याला तर वॉटर फॉर्म मध्ये मिळतं. ओके, तर वॉटर कंटेंट असल्यामुळे काय होणार आहे तर डिटोरिएशन ऑफ द प्रोडक्ट जास्त होणार आहे. देन दिस सॉल्वंट नीड्स टू रिमूव्ह. तर हे जे काही वॉटर आहे किंवा वॉटर ऍज अ सॉल्वंट आहे ते काय केलं पाहिजे तर रिमूव्ह केलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. मग काय करतोय आपण तर ते रिमूव्ह कसं करतोय ऍट एनी कॉस्ट आपण काय करतोय तर नीड टू रिमूव्ह द सॉल्वंट दिस सॉल्वंट. ओके, बाय युझिंग सुटेबल ड्राइंग ऑपरेशन. तर आपण हे जे काही सॉल्वंट आहे जे की रिएक्शन मधून आपल्याला मिळते किंवा एखादा प्रोडक्ट तयार करताना आपल्याला सॉल्वंट मिळते ऍज अ वॉटर
तर हे काय करतोय आपण, तर त्याचं हीट देतो त्याला किंवा ऍट एनी कॉस्ट आपल्याला ते रिमूव्ह करायचंय. ओके, त्यासाठी आपण काय करतोय तर सुटेबल ड्रायइंग ऑपरेशन यूज करतोय किंवा सुटेबल ड्रायइंग आपण स्टार्ट करतोय घ्यायला. ओके, समजलं का ड्रायइंगच्या इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काय आहे. ड्रायइंग आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे हे इथं सांगितलेलं आहे. तर इंडस्ट्री वर्क मध्ये काय होतंय तर क्वालिटीशी, फायनल क्वालिटीशी तर ते काही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. आणि जेव्हा फायनल फिनिश्ड प्रोडक्ट आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये काय असणार आहे तर सॉल्वंट असणार आहे. सॉल्वंट कोणत्या फॉर्म मध्ये आहे आपलं तर बॉटम फॉर्म मध्ये आहे. ओके, तर बॉटम फॉर्म मधलं जे की सॉल्वंट आहे ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रिमूव्ह करायचंय इन अ प्रोडक्ट. मग आपण काय करणार तर आपण काय करतोय तर ड्रायइंग प्रोसेस यूज करतोय विथ सुटेबल ऑपरेशन, ड्रायइंग ऑपरेशन. समजलं? Yes, ma'am. ओके, येस मॅम. देन नेक्स्ट तर डेफिनेशन ऑफ अ ड्रायइंग. डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला MCQ ला पण विचारू शकतात आणि थेरीला पण तुम्हाला येऊ शकते. ओके, drying is a mass transfer process in which water or the another solvent is removed by the evaporation from the solid, semi-solid or the liquid. ओके, तर ड्रायइंग ही काय आहे तर एक मास ट्रान्सफर प्रोसेस आहे. ओके, मास ट्रान्सफर प्रोसेस मीन्स काय तर त्याच्यामधून आपण एखादं मास कमी करतोय. मास कमी करतोय म्हणजे काय करतोय तर वॉटरचं इव्हॅपोरेशन होतंय. म्हणजे काय होतंय तर वॉटर त्या प्रोडक्ट मधून रिमूव्ह होत आहे. वॉटर असू दे किंवा अजून काही सेमी सॉलिड प्रिपरेशन असू दे, तर ते काय होतं तर आपल्याला नको आहे ते, त्यामुळे आपण काय करतो तर त्याला ड्रायइंग करून रिमूव्ह करतोय. ओके, त्याला काय म्हणायचं तर मास ट्रान्सफर प्रोसेस. ड्रायइंग इज अ मास ट्रान्सफर प्रोसेस इन विच वॉटर और अनदर सॉल्वंट इज रिमूव्ड. वॉटर और अनदर सॉल्वंट रिमूव्ह करतोय by evaporation from the solid, semi-solid or the liquid preparation. तर त्यांनी काय सांगितलंय सॉलिड, सेमी-सॉलिड अँड द लिक्विड प्रिपरेशन मधून आपण काय करतो तर इव्हॅपोरेशन करतो किंवा हीट देतो त्याला किंवा ड्रायइंग करतोय. त्यामुळे काय होणार आहे तर आपलं जे की वॉटर और अनदर सॉल्वंट आपल्याला रिमूव्ह होणार आहे, त्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे. ओके, समजली डेफिनेशन. ड्रायइंग इज अ मास ट्रान्सफर प्रोसेस इन विच वॉटर और अनदर सॉल्वंट. इथं वॉटर और अनदर सॉल्वंट का म्हणलंय बघा तर एखादं आपलं प्रिपरेशन असेल तर त्याच्यामधून आपल्याला व्होलाटाईल जे की ऑइल्स आहेत किंवा अजून जे की प्रिपरेशन आहेत जे की आपल्याला नको आहे, व्होलाटाईल ऑइल नको आहे आपल्याला एखाद्या प्रिपरेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल म्हणतीये मी, तर आपण काय करू शकतो तर त्याला ड्रायइंग करू शकतो. ड्रायइंग केल्यामुळे काय होणार आहे तर व्होलाटाईल जे काही सबस्टन्स आहे ते रिमूव्ह आउट होणार आहे फ्रॉम द प्रिपरेशन. समजलं? वॉटर अँड अनदर सॉल्वंट का म्हणलंय त्यांनी? येस मॅम. Yes, ma'am. ड्रायइंगची डेफिनेशन समजली? Yes, ma'am. ओके, देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ ड्रायइंग. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा. lack of understanding about the impact of the presence of a moisture, environmental condition and drying process parameters on the drug, critical products quality attributes etc. creates the challenge during the product development, manufacturing, storage and use. Lack of understanding about the impact of presence of moisture म्हणजे जर आपल्या प्रोडक्ट मध्ये जर मॉइश्चर असेल आणि जर आपल्याला माहित नसेल की त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे आपल्या फायनल फिनिश्ड प्रोडक्ट वरती. ओके, देन एन्व्हायरमेंटल कंडिशन. lack of understanding about impact in presence of moisture, environmental condition and drying process parameters on the drug. Critical product quality attributes etc.
म्हणजे हे जे काही त्यांनी फॅक्टर्स सांगितले ह्याचं जर आपल्याला लॅक ऑफ अंडरस्टँडिंग असेल, हे प्रोडक्ट आपल्या फिनिश्ड प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते खराब होणार आहे किंवा त्याची लाईफ लॉंग त्याचं जे की शेल्फ लाईफ आहे ते इन्क्रीज होणार आहे, हे जर आपल्याला फॅक्टर्स माहित नसतील तर काय आहे बघा, इट क्रिएट्स चॅलेंज ड्युरिंग द प्रोडक्ट डेव्हलपमेंट. जर आपल्याला ह्याचं प्रेझेन्स जर आपल्या प्रोडक्ट मध्ये मॉइश्चर आलं, एन्व्हायरमेंटल कंडिशन आल्यावर ड्राईंग पॅरामीटर्स आले, तर काय होतं आपल्या प्रोडक्ट वरती हे जर आपल्याला माहित नसेल तर काय होणार आहे, तर इट क्रिएट्स चॅलेंज ड्युरिंग द प्रोडक्ट डेव्हलपमेंट. तर काय होतं, आपण जेव्हा प्रोडक्ट डेव्हलप करतोय, प्रोडक्ट बनवतोय, तेव्हा काय होतं, तर आपल्याला एक चॅलेंज असतं. ओके, तर कोणत्या टाईपचं चॅलेंज आहे, ड्युरिंग प्रोडक्ट डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरेज अँड युजेस. तर ह्या पार्ट मध्ये आपल्याला चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागतं किंवा आपल्यासाठी चॅलेंज आहे ते प्रोडक्ट बनवण्यासाठी. ओके, देन इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द रिटेन प्रोडक्ट क्वालिटी, such moisture sensitive products needs to proceed to remove solvent using drying. तर अशा प्रकारचे जे प्रोडक्ट असतील आपल्याकडे, म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट प्रेझेंट आहे, इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह अँड रिटेन द प्रोडक्ट क्वालिटी, तर आपल्याला काय करायचं, तर त्याची जी की प्रोडक्ट क्वालिटी आहे ती मेंटेन ठेवायची, इम्प्रूव्ह करायची अँड रिटेन प्रोडक्ट क्वालिटी, आणि जी की आपली प्रोडक्टची क्वालिटी आहे ती आपल्याला आहे तशीच ठेवायची. सच एज मॉइश्चर सेन्सिटिव्ह प्रोडक्ट नीड्स टू प्रोसीड. मग जे काही मॉइश्चर सेन्सिटिव्ह प्रोडक्ट्स असतील आपल्या फिनिश्ड प्रोडक्ट मध्ये, ते काय करायला पाहिजेत आपल्याला, तर रिमूव्ह करायला पाहिजे. रिमूव्ह द सॉल्वंट युजिंग ड्रायिंग. तर जे काही मॉइश्चर सेन्सिटिव्ह किंवा मॉइश्चर सेन्सिटिव्ह प्रोडक्ट्स असतील ते काय करायला, नीड टू प्रोसेसेस टू द रिमूव्ह सॉल्वंट युजिंग ड्रायिंग. म्हणजे जे काही मॉइश्चर सेन्सिटिव्ह प्रोडक्ट आहेत ते काय करायचे, आपल्याला रिमूव्ह करायचे युजिंग ड्रायिंग. ओके, देन द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ड्रायिंग टू प्रिझर्व pharmaceutical products and increase their shelf life by reducing the water content and the water activity. तर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ड्रायिंग काय आहे किंवा मेन पर्पज ऑफ ड्रायिंग काय आहे बघा, तर टू प्रिव्हेंट द फार्मास्युटिकल प्रोडक्टचं प्रिव्हेन्शन करायचंय अँड इन्क्रीज देअर शेल्फ लाईफ. शेल्फ लाईफ मीन्स काय, तर लॉंग ड्युरेशन पर्यंत आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते आपल्याला मेंटेन स्टेबल ठेवायचं, म्हणजे मेंटेन ठेवायचं आपलं प्रोडक्ट लॉंग ड्युरेशन पर्यंत. त्याला काय म्हणतो आपण, तर शेल्फ लाईफ म्हणतो त्या प्रोडक्टची. ओके, बाय रिड्युसिंग, कसं आपण करणार आहोत, तर बाय रिड्युसिंग द वॉटर कंटेंट अँड द वॉटर ऍक्टिव्हिटी. वॉटर कंटेंट अँड द वॉटर ऍक्टिव्हिटी रिड्यूस करून आपण काय करतोय, तर प्रोडक्टचं शेल्फ लाईफ वाढवतोय. ओके, आणि आपलं प्रोडक्ट प्रिझर्व करून ठेवतोय. ओके, द अनदर ऑब्जेक्टिव्ह इज टू कॅरीड आउट द साईज रिडक्शन. अनदर ऑब्जेक्टिव्ह टू कॅरीड आउट द साईज रिडक्शन. आणि आपण काय करतोय ह्याच्यामध्ये, तर साईज रिडक्शन पण करतोय. ओके, ड्रायिंग मध्ये avoid the deterioration of the and the need of a use refrigeration system for transport and storage. It is expensive to reduce the space requirements for the storage and the transport to minimum chemical changes such as enzymatic or non-enzymatic browning and the minimum therapeutic activity retention of the bioactive components during the drying. तर ड्रायिंग मध्ये काय काय चान्सेस आहेत बघा, काय काय चेंज होऊ शकतं. अवॉइड डिटोरिएशन, प्रोडक्टचं जे की डिटोरिएट होणार आहे आपलं प्रोडक्ट ते होऊ देत नाही ड्रायिंग केल्यामुळं. अँड द नीड फॉर द रेफ्रिजरेशन सिस्टीम फॉर द ट्रान्सपोर्ट अँड द स्टोरेज which is expensive.
आपण ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज मध्ये जर आपण रेफ्रिजरेशन करायचं असेल तर काय होतं, तर ते एक्सपेन्सिव्ह आहे. टू रिड्यूस द स्पेस रिक्वायरमेंट फॉर द स्टोरेज अँड द ट्रान्सपोर्टेशन, त्यामुळे आपण काय करतो, काय होतं तर रिड्यूस द स्पेस रिक्वायरमेंट. रेफ्रिजरेशन करणं काय आहे तर एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, ड्युरिंग ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज मध्ये तर आपण काय करतो तर रिड्यूस द स्पेस रिक्वायरमेंट. स्पेस रिक्वायरमेंट आपण काय करतोय तर कमी करतोय फॉर द स्टोरेज अँड द ट्रान्सपोर्टेशन टू मिनिमाइज द केमिकल चेंजेस. तर ड्राईंग केल्यामुळे काय होतं तर आपल्याला जे की रेफ्रिजरेशनची गरज आहे, रेफ्रिजरेशन आलं म्हणजे काय आणलं तर रेफ्रिजरेटर टूल आले, अजून त्याला जे काही लागणारं जे काही मटेरियल आहे रेफ्रिजरेशन करण्यासाठी तर ते मटेरियल काय आहे तर एक्सपेन्सिव्ह आहे. आपण जेव्हा ट्रान्सपोर्ट करतो तेव्हा काय होतं तर त्याचे जे काही वेल इक्विपमेंट्स असतील रेफ्रिजरेशनचे ते आपल्याला सोबत घेऊन ट्रान्सपोर्ट करावे लागतात. पण आपण जे ड्राईंग केलं किंवा आपलं प्रोडक्ट जर ड्राय असेल तर काय होतंय तर ती जी कॉस्ट आहे ती कमी होणार आहे आणि आपल्याला इझी जाणार आहे ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज करणं. ओके, त्यासाठी त्यांनी काय सांगितलं तर रिड्यूस द स्पेस रिक्वायरमेंट फॉर द स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन टू मिनिमाइज द केमिकल चेंजेस. तर कोणते चेंजेस कमी करू शकतो आपण तर एन्झायमॅटिक अँड नॉन एन्झायमॅटिक ब्लोईंग. म्हणजे काय तर एन्झायमॅटिक अँड नॉन एन्झायमॅटिक जे की रिॲक्शन होणार होत्या आपल्या प्रोडक्ट मध्ये किंवा आपल्या प्रोडक्ट मध्ये एन्झायमॅटिक अँड नॉन एन्झायमॅटिक रिॲक्शन ज्या काही होतील त्या आपल्याला रिड्यूस करायच्या आहे. ओके, अँड टू मिनिमाइज द थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी रिटेन्शन ऑफ बायोऍक्टिव्ह कंपोनंट्स ड्युरिंग द ड्राय. आणि आपल्याला काय करायचं तर मिनिमाइज थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी. थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी मीन्स काय तर आपलं ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर किती ऍक्टिव्हिटी ना ते काम करतं किंवा वर्क होतं त्याला काय म्हणतो तर आपण थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी रिटेन्शन इन द बायोऍक्टिव्ह कंपोनंट्स. बायोऍक्टिव्ह कंपोनंट्स मीन्स काय तर बायोऍक्टिव्ह कंपोनंट्स मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून जे काही कंपोनंट्स बनवलेले जातात किंवा टिश्यू पासून काही अॅनिमलच्या टिश्यू सेल्स पासून एखादं प्रोडक्ट बनवलेलं जातं त्याला आपण काय म्हणतो तर बायोऍक्टिव्ह कंपोनंट्स म्हणतो ड्युरिंग द ड्राईंग. तर थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी जी काही आहे बायोऍक्टिव्ह कंपोनंटची ती सेम राहते. रिटेन्शन मीन्स काय तर सेम ऍक्टिव्हिटी राहते ड्युरिंग द ड्राईंग. ओके, समजलं? Yes, ma'am. का समजले का? Yes, ma'am. ओके, देन फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर. तर हे काय आहे, हे इक्विपमेंट आहे फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर. हे यूज करून आपण ड्राइंग करू शकतो. ओके, फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर FBD शॉर्ट फॉर्म मध्ये आपण काय म्हणतो त्याला तर FBD. It is known as a widely used equipment in the pharmaceutical manufacturing. तर फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर जे काही आहे ते वाईडली यूज केलं जातं. वाईडली यूज म्हणजे काय तर मोस्टली यूज केलं जातं इन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग. ओके, it is used in a granulation process to attain desired moisture level in the granules and the powders required for perfect compression of a tablet formulation. Conversational. तर फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर कशासाठी यूज केलं जातं? इट इज युज्ड इन अ ग्रॅन्युलेशन प्रोसेस. हे काय करण्यासाठी यूज केलं जातं तर ग्रॅन्युलेशन प्रोसेस साठी यूज केलं जातं. तो रिटेन डिझायर्ड मॉइश्चर लेवल. ग्रॅन्युलेशन मध्ये काय होणार आहे तर आपण जे की प्रोडक्ट टाकतोय त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट प्रेझेंट असतं. तर आपल्याला काय
आपण काय करतो तर ते फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर थ्रू आपण त्याच्यामध्ये जे जर मॉइश्चर कंटेंट असेल तर ते मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह करतो आणि आपलं जे काही ग्रॅन्युल आहे ते कॉम्प्रेशन साठी टॅबलेट फ्लावर मॅन्युफॅक्चरिंग साठी आपण ते यूज करतो. ओके. Moisture level in the granules or the powders required to perfect compression of a tablet manufacturing conversational. तर इथे सिम्पली तुम्ही लक्षात ठेवा की काय सांगितलेलं आहे. आपण ड्रायिंग प्रोसेस करतोय ग्रॅन्युल्स वरती. जर आपले जे काही ग्रॅन्युल्स आहेत ते जर मॉइश्चर कंटेंट असेल तर ते आपली जी काही टॅबलेट आहे ती कॉम्प्रेस प्रॉपरली होणार नाही. त्यामुळं आपण ग्रॅन्युल्स ड्रायिंग करतोय युजिंग फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर आणि त्यानंतर जर कॉम्प्रेशन प्रोसेस केली तर आपल्याला इझी जाते इन टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये. ओके. देन फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर includes batch fluidized bed dryer, semi-continuous fluidized bed dryer, and well mixed continuous fluidized dryer and plug form fluidized bed dryer. तर जे की फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर आहे ते काय ते त्याच्यामध्ये अजून टाइप्स आहेत. हे जे की मी आता टाइप्स तुम्हाला वाचून दाखवले तर ह्याच्या इट इन्क्लूड्स म्हणजे ते तेवढ्या टाइपचे आपल्याकडे फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर आहे. ओके. फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर has a high drying rate and the material is dried is very short time. तर हे काय ऍडव्हान्टेजेस आहे. हे एक ऍडव्हान्टेज आहे FBD चं. तर ह्याच्यामध्ये काय होतं तर हाय ड्रायिंग रेट आहे. ड्रायिंग रेट जास्त होतं आणि व्हेरी शॉर्ट पिरियड मध्ये होतं. त्यामुळे आपण हे जास्त प्रेफर करतो इन ड्रायिंग. ओके. मटेरियल रिमेन्स फ्री फ्लोईंग अँड युनिफॉर्म. आपण जर FDB मध्ये जर ड्राय केलं तर आपलं जे काही मटेरियल आहे ते फ्री फ्लोईंग होतं अँड युनिफॉर्म साईजचं होतं. ओके. हा इंट्रोडक्शन पार्ट आहे FBD चा. देन प्रिन्सिपल कोणत्या वर्क अंडर हे वर्क होतं बघा. The FBD works on the principle of fluidization of a feed material. Fluidization of a feed material means काय तर फ्लुइडायझेशन मीन्स वॉटर कंटेंट असणार आहे त्याच्यामध्ये. अँड फीड मटेरियल म्हणजे काय तर आपण जे की मटेरियल ड्रायिंग साठी यूज करणार आहे त्याला काय म्हणतो तर आपण फीड मटेरियल म्हणतो. ओके. इन दिस प्रोसेस hot air is introduced at the high pressure through the perforated bed of the moist solid particulate. तर आपण काय करतो तर ह्या प्रोसेस मध्ये heat air is introduced at the high pressure. heated air जी काही आहे ती काय करतो तर इंट्रोड्यूस करतोय इन द मशीन विथ हाय प्रेशर. कशावर आपण इंट्रोड्यूस करतोय तर perforated bed through the perforated bed of a moist solid particulates. Moist solid particulates म्हणजे काय आपले जे काही फीड मटेरियल आहे ते कसं आहे तर मॉइश्चर कंटेंट आहे त्या मटेरियल मध्ये. ओके. आपण काय करतोय तर हीट प्रोड्यूस करतोय किंवा हीट एअर इंट्रोड्यूस करतोय ऍट हाय स्पीड टू द दॅट मॉइश्चराइज्ड सॉलिड पार्टिक्युलेट. ओके. If air is allowed to flow through the bed of a solid material in the upward direction with the velocity greater than the settled rate of the particle, the solid particles are blown up and remain suspended in the air stream. Okay. तर इथं काय आहे बघा. If solid is allowed to flow, if air is allowed to flow through the bed, आपण काय करतो तर एअर इंट्रोड्यूस करतोय. आपली एअर कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे तर हॉट फॉर्म मध्ये एअर असणार आहे. ओके. देन एअर इज अलाउड टू फ्लो थ्रू द बेड
ऑफ अ सॉलिड मटेरियल. एअर आपण फ्लो केली ती कशामधून जाणार आहे तर जे की सॉलिड मटेरियल आहे त्याच्यामधून पास होणार आहे. ओके, सॉलिड मटेरियल इन द अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शनला काय होणार आहे तर ती फ्लो होणार आहे विथ द व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन द सेटल्ड रेट ऑफ द पार्टिकल. त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे तर ग्रेटर असणार आहे विथ velocity greater than the settled rate of particles. सेटल डाऊनला जे की पार्टिकल्स असतात किंवा सॉलिड मटेरियल जे की सेटल डाऊन आहे त्याच्यापेक्षा आपण हीट केलेलं जे की एअर आहे त्याची जे की व्हेलॉसिटी आहे ती कशी असणार आहे तर ग्रेटर असणार आहे दॅन द सेटल रेट. ओके, द सॉलिड पार्टिकल्स आर ब्लोन अप. जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहे तर ब्लोन अप होणार आहे. ओके, अँड दे रिमेन सस्पेंडेड इन द एअर स्ट्रीम. आणि जे की रिमेनिंग पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहे तर सस्पेंडेड इन द एअर स्ट्रीम. एअर स्ट्रीम मध्ये ते सस्पेंड राहणार आहे. ओके, ही ट्रान्सफर्ड इज accomplished by direct contact between the wet solids and the hot air. Heat transfer होणार आहे accomplished with कशामधून direct contact between the wet solid and the hot gas and wet solids ह्याच्यामधून काय होणार आहे तर heat transfer होणार आहे. ओके, use of a hot air to the fluidizing bed increase the drying rate. तर आपण हॉट एअर का यूज करतोय तर जे की हॉट एअर यूज केल्यामुळे काय होतं तर फ्लुइडायझिंग द बेड इन्क्रीज द ड्रायिंग रेट. म्हणजे हॉट एअर जर आपण यूज केली तर काय होतं तर ड्रायिंग रेट इन्क्रीज होतोय. ओके, ड्रायिंग रेट काय होतं तर इन्क्रीज होतोय. हॉट एअर आपण काय यूज करतोय समजतंय का? आपण कोल्ड एअर पण यूज करू शकलो असतो किंवा नॉर्मल एअर पण यूज करू शकलो असतो, पण आपण काय करतो तर हॉट एअर यूज करतो मोस्टली. ओके, का तर ड्रायिंग रेट इन्क्रीज होतोय किंवा फास्ट ड्रायिंग होतं त्याच्यासाठी. एक मिनिट मी तुम्हाला डायग्राम दाखवते म्हणजे लक्षात येईल मी काय म्हणते ते. ओके, फ्लुइडाइज्ड सॉलिड्स डायग्राम दिसते तुम्हाला? डायग्राम दिसतीये? येस मॅम. ओके, तर अशा हे जे की इन्स्ट्रुमेंट आहे अशा प्रकारे आपलं फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर असतं. इथं रफ मेकॅनिझम आहे बघा फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर. तर डिटॅचेबल बाउल आहे, हे जे की बाउल आहे ते आपण डिटॅच और अटॅच करू शकतो. आणि फ्लुइडाइज्ड सॉलिड्स, तर हे जे काही आहे इथं हे काय आहे तर फ्लुइडाइज्ड सॉलिड्स आहेत. ओके, इथं फॅन आहेत, रोटेटिंग फॅन आहेत, अजून अदर इक्विपमेंट आहेत. इनलेट आहे, इनलेट मीन्स काय तर आपण इथून एअर पास करतोय. ओके, आणि इथून आउटलेट मीन्स काय तर आपला फिनिश्ड प्रोडक्ट बाहेर जात आहे. इथं फॅन्स आहेत मीन्स काय तर रोटेटरी मोशन असते इथं. देन रिसर्क्युलेटिंग कंट्रोल आहे इथे. देन एअर हिटर्स, इथून आपण इनलेट मधून काय करतो तर एअर पास करतोय. इथं काय होतं तर एअर हिटर आहेत. एअर हिटर म्हणजे काय आहे तर इथून एअर जी काही आहे आपली ती हीट होतीये. हीट होऊन कुठं जाते तर ह्या सॉलिड्स कडे जाते. ओके, ह्या सॉलिड्स कडे गेल्यानंतर काय होतं इथं तर हीट असल्यामुळं, हिटेड एअर असल्यामुळं काय होतं तर हे जे काही पार्टिकल्स आहेत ते अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहेत. ओके, अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहेत. आणि अजून जे काही पार्टिकल्स असतील ह्यामध्ये तर ते काय होतात तर सेटल डाऊन होत आहे. ओके, फिल्टर बॅग्स आहेत, इथून फिल्टर होत आहे आणि इथून आपलं प्रोडक्ट बाहेर जात आहे.
ओके. देन प्रिन्सिपल बघितलं. कन्स्ट्रक्शन बघा काय आहे. FBD contains a stainless steel chamber having removable perforated bottom known as a blow. ओके. तर हे कसं आहे FBD स्टेनलेस स्टीलचं मटेरियल आहे किंवा चेंबर आहे हॅव्हिंग रिमुवेबल परफोरेटेड बॉटम. रिमुवेबल बॉटम आहे त्याच्यामधून आपण अटॅच व डिटॅच करू शकतो बॉटम. नोन ऍज अ ब्लो, त्याला काय म्हणतो तर आपण ब्लो म्हणतो. ओके. द टिपिकल FBD कन्सिस्ट ऑफ अन एअर हँडलिंग युनिट. तर त्याच्यामध्ये काय आहे तर एअर हँडलिंग युनिट आहे. प्रोडक्ट कंटेनर्स एक्झिक्यूट फिल्टर execute blower, control panel, air distribution plate, spray knob, nozzle and solvent solution deliver. हे जे की पार्ट्स आहेत हे पार्ट्स आहेत FBD चे. ओके. त्याच्यामध्ये काय काय आहे तर एक्झिक्युटिव्ह फिल्टर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह ब्लोअर आहे, कंट्रोल पॅनल आहे, एअर डिस्ट्रीब्युशन प्लेट आहे, स्प्रे नॉझल आहे and solution delivery system आहे. Okay. Then the appropriate choice of distributor used during the drying process ensure the uniform and the stable fluidization. Appropriate choice of a distributor. Distributor means काय तर distribute होती air त्याच्यामध्ये and using the drying process ensure the uniform and stable fluidization. फ्लुइडायझेशन स्टेबल होतं त्याच्यामुळं आणि युनिफॉर्म होतं. ओके. द प्रेशर ड्रॉप्स अक्रॉस द डिस्ट्रीब्युटर मस्ट बी हाय इनफ टू इन्श्युअर द गुड अँड द युनिफॉर्म फ्लुइडायझेशन. प्रेशर ड्रॉपर्स जे काही आहेत किंवा प्रेशर अप्लाय होतंय आपल्या फ्लुइडायझर बेड ड्रायर वरती ते कसं असलं पाहिजे तर हाय इनफ अँड इन्श्युअर द गुड युनिफॉर्म फ्लुइडायझेशन. तर ते कसं असलं पाहिजे तर प्रेशर हाय असलं पाहिजे, इनफ असलं पाहिजे, मीन्स ते प्रॉपर प्रेशर असलं पाहिजे, गुड. त्यामुळे काय होतं तर एन्श्युअर गुड अँड युनिफॉर्म फ्लुइडायझेशन होतं. ओके. देन वर्किंग कसं आहे बघा. द मटेरियल इज टू बी ड्राईड प्लेस्ड इन द ब्लो टाईप वेसल, जे की लास्टला किंवा बॉटम साइडला आपण जे की ब्लो टाईप वेसल म्हणतोय तर ते त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ओके. मटेरियल शुड बी ड्राईड इज प्लेस्ड. ते जे की ब्लो आहे त्याच्यामध्ये आपलं जे की मटेरियल आहे ते आपण प्लेस करतोय. ओके. एअर इज इंट्रोड्युस्ड फ्रॉम द टॉप अँड द हिटेड ऍट द रिक्वायर्ड टेम्परेचर बाय द हीटर. ओके. तर इथून काय करतोय आपण तर एअर इन्सर्ट करतोय आणि हे इथं जे काही आहे ते हिटर्स आहेत, एअर हिटर्स. ओके. इथं काय होतंय तर आपली जी काही एअर आहे आपण पास केलेली ती काय होते तर हीट होते. ओके. ऍट द रिक्वायर्ड टेम्परेचर बाय हीटर. ओके. देन द एअर इज fitted wait, the air is filtered through the filter and then pass through the bed of the material at the bottom. ती एअर काय होते तर फिल्टर होती. ओके. ऍज सच ती एअर आपल्या सॉलिड कडे नाही जात, ती काय होती तर फिल्टर होती आणि देन पास थ्रू द बेड ऑफ द मटेरियल ऍट द बॉटम. जे की सॉलिड मटेरियल आहे किंवा लिक्विड मटेरियल जे की आहे, जे की मटेरियल आपण ड्राय करतोय त्याच्यामध्ये पास होती. ओके. द एअर फ्लो इज जनरेटेड बाय द फॅन्स fitted at the top on the equipment. आणि जे की फॅन्स आहेत, फॅन्स आपण का फिट केलेले आहेत. द एअर फ्लो इज जनरेटेड, एअर फ्लो जनरेट होतो बाय द फॅन्स fitted at the top of the equipment. जे की इथं
फॅन्स त्यांनी अटॅच केलेले आहेत, त्यामुळं काय होतं तर एअर फ्लो होते किंवा एअर फ्लो इज जनरेटेड, म्हणजे एअर फ्लो जी काही आहे ती जनरेट होते. ओके, बाय द फॅन्स फिटेड ॲट द टॉप ऑफ द इक्विपमेंट. देन एअर फ्लो रेट अँड द ऑपरेटिंग टेम्परेचर आर adjusted बाय द कंट्रोल पॅनल. जी काही एअर फ्लो होणार आहे आणि अँड द ऑप्टिमम ऑपरेटिंग टेम्परेचर आणि त्याच्यावर जे काही टेम्परेचर अप्लाय झालेले आहे आर adjusted बाय द कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल काय काम करतं तर एअर फ्लो रेट अँड ऑपरेटिंग सिस्टीमचं जे काही टेम्परेचर आहे ते ऍडजस्ट करण्याचं काम करतंय. ओके, ऍज द फ्लो ऑफ एअर इन्क्रीज the bed expands and the particles of a powder started to rise up in the turbulent motion. तर काय होतंय, as the air flow of air increase, जेव्हा एअरचा फ्लो इन्क्रीज होतोय तेव्हा काय होतं ते बेड एक्सपांड होतंय अँड पार्टिकल्स ऑफ अ पावडर स्टार्ट राईज अप. आणि जे काही पार्टिकल्स आहेत आपल्या मटेरियलचे ते काय होत आहे तर राईज अप व्हायला स्टार्ट होत आहे इन द टर्ब्युलंट मोशन. टर्ब्युलंट मोशन मध्ये ते काय होत आहे तर राईज अप होत आहे. ओके, अँड रेग्युलर कॉन्टॅक्ट ऑफ एअर कॉज द मटेरियल टू बी ड्राय. आणि रेग्युलर कॉन्टॅक्ट ऑफ एअर आणि सायमल्टेनियसली काय होत आहे तर कॉन्टॅक्ट हॉट एअरचा कॉन्टॅक्ट काय होतोय तर आपल्या मटेरियलशी येतोय, त्यामुळे काय होतंय तर ते आपलं जे काही मटेरियल आहे ते ड्राय होतं. ओके, समजलं वर्किंग? The air leaving the FBD passes through the filter to collect the fine particles of the material. तर air leaving the FBD जी काही एअर कंटेनर मध्ये राहते आपल्या तर ती काय होते तर पासेस थ्रू द फिल्टर. ती काय होते तर फिल्टर मधून पास होते टू कलेक्ट द फाईन पार्टिकल्स ऑफ द मटेरियल. कशासाठी तर कलेक्शन ऑफ अ फाईन पार्टिकल्स ऑफ अ मटेरियल कलेक्ट होण्यासाठी. ओके, देन FBD bags have a finger like shape to increase the volume of a bed that helps to increase the drying rate and the decrease the drying time. FBD च्या जे की बॅग्स आहेत फिंगर लाईक शेप आहे त्याचं, इथं तुम्हाला दिसतंय का बॅग्स? हे बघा फिल्टर बॅग्स दिसतायत, हे दिसतायत का तुम्हाला फिल्टर बॅग्स? इथं आहेत बघा इथं. येस मॅम. ओके, तर फिल्टर बॅग्स कशासाठी आहेत तर फिंगर लाईक शेप आहे त्याचा टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ अ बेड. तर ते काय करतं, कशाचं काम करतं तर व्हॉल्यूम ऑफ अ बेड इन्क्रीज करण्याचं काम करतं. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज करतं बेडचं. दॅट हेल्प्स टू इन्क्रीज ड्रायिंग रेट. ते काय करतं तर ड्रायिंग रेट इन्क्रीज करतं आणि डिक्रीज द ड्रायिंग टाइम. म्हणजे ड्रायिंग रेट तर इन्क्रीज करतं, त्याचबरोबर काय करतं तर ड्रायिंग टाइम कमी करतंय. म्हणजे लवकरात लवकर आपलं ड्रायिंग होण्यासाठी ते जे की फिल्टर बॅग्स आहेत त्याचा शेप इन्क्रीज करतो किंवा इन्क्रीज व्हॉल्यूम करतो. ओके, देन वेपराइज्ड लिक्विड इज कॅरीड अवे बाय द ड्रायिंग गॅसेस. वेपराइज्ड लिक्विड, जर लिक्विड मध्ये वेपर्स असतील किंवा वेपराइज्ड लिक्विड असेल इज कॅरीड अवे बाय द ड्रायिंग गॅसेस. तर ते काय होतं तर ड्रायिंग गॅसेस मधून आपण ते कॅरीड आउट करतो. समटाइम्स टू सेव्ह द एनर्जी द एक्झिट गॅस इज पार्शली रिसायकल. आपल्याला जेव्हा एनर्जी सेव्ह करायची असते तेव्हा आपण काय करतो, जो काही एक्झिट गॅस आहे आउटलेट मधून जो काही एक्झिट गॅस आपल्याला बाहेर पडणार आहे तो आपण रिसायकल पण त्याला करू शकतो. ओके, समजलं का? ड्रायिंगचं वर्किंग, फ्लुइडाइज्ड मिलचं वर्किंग किंवा फ्लुइडाइज्ड बेड ड्रायरचं वर्किंग.
Yes, ma'am. काय करतोय आपण? एक जण सांगा मला, डायग्राम बघून सांगा काय करतोय आपण. कोण सांगतंय? डायग्राम वरून तुम्हाला काय लक्षात येते? काय करतोय आपण? इथे सगळे नेम्स तर आहेत. प्रोडक्ट ड्राय करतोय. प्रोसेस सांगा मला. मी आता जी काही प्रोसेस तुम्हाला सांगितली, फुल प्रोसेस कोण सांगताय मला सांगा. डायग्राम आहे तुमच्या समोर, कोण सांगताय? राजश्री 42 रोल नंबर. समजली नाही का प्रोसेस? आताच हॅलो मॅम. जस्ट मी सांग. हा, आम्हाला प्रोसेस सांगताय फ्लुइडाइज्ड बेड ड्रायरची वर्किंग. तुम्हाला जे समजलं ते सांगा. हॅलो. हा सांगा. पाटील स्नेहल. हा राजश्री सांगा तुम्ही. त्यानंतर पाटील स्नेहल तुम्ही सांगा. राजश्री समजली का प्रोसेस? My voice is audible. Is my voice is Hello? audible? हो हा. मॅडम. हा हा. Yes, ma'am. येस मॅम. हा सांगा. प्रोसेस काय करतोय आपण फर्स्ट? समजली का प्रोसेस? येस मॅम. हा सांगा काय करतोय. पाटील 50 रोल नंबर. हॅलो मॅम, सांगू का? सांगा. फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर मध्ये फ्लुइडायझेशन प्रोसेस असते मेनली. त्याच्यात ग्रॅन्युल्स असते ते सस्पेंड केलं जातं हॉट एअर मधून. हॉट एअर पास केली जाते बॉटम ऑफ द कंटेनरच्या साईडला. त्यानंतर फ्लुइडायझेशन असते ते ऍगिटेशन ऑफ सॉलिड पार्टिकलचं ऍगिटेशन झाल्यामुळं तिथं एअर जनरेट होते. त्यामुळे त्याचं हीट युनिफॉर्मिटी जास्त असते. आणि त्याच्यात फिल्टर बॅग्स असते लास्टला प्रिव्हेंट करण्यासाठी. पार्टिकल्स इस्केप होणे ड्रायिंग मध्ये, त्यासाठी फिल्टर बॅग्स यूज केले असतात. मी आणि आता प्रोडक्ट असतो तो एंड साईडला फ्री फ्लोईंग होते. ओके. मी आता ही प्रोसेस सांगितली राजश्री. तुम्ही कोणती रेफर करताय? मी आता सांगितलेली प्रोसेस सांगा म्हणलं होतं मी तुम्हाला. पाटील स्नेहा 50 आहेत का हो? हा सांगा. अजून कोण सांगताय मला?
मी आता जी काही प्रोसेस सांगितली, सुप्रिया येस मॅम. सांगा प्रोसेस. आपण आधी ते मटेरियल जे आपण घेतलंय ते ड्राय प्लेस मध्ये ठेवायचं, बॉल टाईप फॅसिलिटी असते त्यात, आणि नंतर मग ते त्याला हीट करायचं टॉप टाईप टेम्परेचर ना, आणि नंतर मग ते फिल्ट्रेशन त्याला फिल्टर्ड थ्रू फिल्टरेट करायचं, आणि ते ते बॅग असतात ते मटेरियलच्या बॉटमला, आणि नंतर मग आणि ते पेन्स असतात बघा ऍडजस्टमेंट करण्यासाठी, फ्लोरेटच्या ऑपरेटिंग टेम्परेचर देण्याला प्लेल असतात ते, आणि नंतर ते आपल्याला एअर फ्लो आहे तो जास्त इन्क्रीज करायचा, आणि ते पार्टिकल म्हणजे पावडर टाइप मध्ये किंवा कशात असेल ते टर्ब्युलन्स मोशनला स्टार्ट करायचं, आणि नंतर त्याचं कॉन्टॅक्ट एअर काउस थर्मल मध्ये म्हणजे ड्राय झालं पाहिजे ते, आणि नंतर मग ती आणि आपण नंतर ते पार्टिकल जे लिओन एफबीएस पास थ्रू झालेले असतात फिल्ट्रेट होऊन, ते कलेक्ट करायचे पार्टिकल, आणि नंतर ती एफबीआय बॅग्स असतात ना, त्यात ती फायनर शेप्स इन्क्रीज करायची, आणि 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 ते ड्राईंग रेट आणि त्याचा डिक्रीज ड्राईंग टाइम करायचा, आणि नंतर वेपरायझर ते लिक्विड झालेलं असतं ते कॅरी करायचं ड्राईंग गॅसेसला, आणि नंतर मग आणि आपण ते कलेक्ट करायचं ड्राइंग असलेलं. ओके, फ्रॉम आउटलेट. आपण तुम्ही जी काही प्रोसेस सांगितली ते आपण नाही करत आहे, ती मशीनची वर्किंग प्रोसेस आहे. आपण फक्त काय करतो, आपण काय करतो तर फीड इनलेट करतोय आणि बस ऑन ऑफ कंट्रोलिंग पॅनलचं बटन ऑन करतोय. ते ऑन झाल्यानंतर जी काही प्रोसेस तुम्ही सांगितली ती मशीन प्रोसेस करते, आपण नाही करत. ओके, मशीनचीच आहे, आपण बघतोय चुकून आपण झालं. हा ठीक आहे, समजलं सगळ्यांना की आपण प्रोसेस काहीच करत नाही, ते मशीनची वर्किंग प्रोसेस आहे. कोणत्या प्रिन्सिपल वर ते मशीन वर्क करतं हे आपण शिकतोय, कसं वर्क होतं. ओके, येस मॅम. ठीक आहे. तर ऍप्लिकेशन बघा काय आहे, कशासाठी आपण यूज करतोय. FBT is used for drying and mixing of powders and accumulation of a material. Accumulation means काय तर एकत्र मिक्स होणं, म्हणजे मिक्सिंगच थोडक्यात. ओके, तर ड्राइंग करण्यासाठी आपण यूज करतोय आणि पावडरचं मिक्सिंग करण्यासाठी पण आपण यूज करतोय. ओके, इट इज युज्ड इन अ ग्रॅन्युलेशन अँड कोटिंग ऑफ अ पावडर्स, ग्रॅन्युल्स, टॅबलेट, पिलेट्स and beds. Okay, it is used in a granulation means काय तर ग्रॅन्युल्स तयार करतो आपण, and coating means काय तर एक थिन लेअर आपण एखाद्या टॅबलेट वरती किंवा एखाद्या कॅप्सूल वरती, पिलेट्स वरती, ग्रॅन्युल्स वरती आपण काय करतो तर थिन लेअर ऍड करतो, त्याला आपण काय म्हणतो तर ते कोट करतोय आपण. ओके, कोटिंग प्रोसेस जी काही आहे, आपण नेक्स्ट आपलं जे काही युनिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल व्हॉट इज कोटिंग. आपण शुगर कोटिंग टॅबलेट्स असतात, अजून एंटेरिक कोटिंग टॅबलेट्स असतात, तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा की एक थिन लेअर असतो टॅबलेट वरती किंवा एखाद्या प्रिपरेशन वरती. ओके, तर कोटिंग करण्यासाठी पण यूज करतो. कशाचं कोटिंग करतोय तर पावडर्स, ग्रॅन्युल्स, टॅबलेट, पिलेट्स अँड बीड्स. ओके, तर ह्याचं कोटिंग करण्यासाठी आपण यूज करतो. हे जे काही टॅबलेट, पिलेट्स, बीड्स हे जे काही आहे ह्याचं फॉर्म्युलेशन तुम्हाला आहे नेक्स्ट युनिट मध्ये, आपण त्याच्यामध्ये इन डिटेल बघूयात. ओके, फक्त इथे तुम्ही लक्षात ठेवा की पावडर, ग्रॅन्युल, बेड आणि बीड्स, पिलेट्स ह्याचं कोटिंग अँड ग्रॅन्युलेशन करण्यासाठी आपण फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर आपण यूज करतोय. ओके,
It is used as a fluidized bed reactor for solid separation and heat or mass transfer. It is used in fluidized bed reactors for using separation and the heat transfer किंवा mass transfer process मध्ये हे यूज केलं जातं. Then modified APDs are used in precaution granules, then trap spray granulation, spray drying granulation and granulation coating. तर हे जे की ग्रॅन्युलेशनचे टाइप्स आहेत ते करण्यासाठी आपण एपीडीचा वापर करतो. ओके, समजलं. देन नेक्स्ट लेक्चरला आपण काय घेऊया तर फ्रीज ड्राइंग बघूया. ओके, फ्लुइडाइज्ड बेड ड्रायर समजलं. Yes, ma'am. Okay, then wait. Give me your presenting. Roll number 1, roll number 2, 2 absent आहेत का? Wait. This. 2 absent. 3, Present. 4, Present, ma'am. 5, 5 absent. 6 absent. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present. 12, Present. 11, Present, ma'am. कोणता रोल नंबर चालू होतो? 12 झालं ना? Yes, ma'am. 13, Present. 14, Present. 15, 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 20, Present. 21, 22, Present. 23, Present, ma'am. 24, 24 absent. 25, Yes, ma'am. 26, 26, 26 absent. 27, Present, ma'am. 28, Present. 29, 29 absent. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34,
35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 40, 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 45, 46, Present, 47, 47, 47 absent, 48, Present, ma'am. 49, 49, absent, 50, Present, ma'am. 51, Present. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, 54, 55, Present, ma'am. 54 present आहेत का? Oh, ओके. 55, present, ma'am. 56, 56, absent. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 9, Present, ma'am. 60, absent. 61, Present, ma'am. Hello, ma'am. हाँ 60 present है, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, Present. 67, 66, Present. 67, Present. 68, absent. Absent roll number बघा 2, 5, 6, 24, 26, 29, 34, 44, 47, 49, 56, 68. हाँ कौन प्रेझेंट आहे? रोल नंबर 6 प्रेझेंट आहे मॅम. ओके. हा अजून कोणी आहे का प्रेझेंट?